गुळपापडी करण्यासाठी कणिक, त्याच्या अर्धा भाग साजूक तूप आणि पाऊण भाग गूळ घ्यावा. अर्धी वाटी ड्रायफ्रूट पावडर, अर्धी वाटी डिंक, 2 चमचे बेसन, 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा खसखस. डिंक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. त्यानंतर कणिक 5 ते 7 मिनिटं चांगली भाजून घ्यायची. नंतर तूप गरम करून, तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ही कणिक घालून चांगली भाजून घ्यायची. आधी भाजल्यामुळं ती खरपूस चांगली भाजली जाते, असा रंग बदलतो, खमंग वास येतो. नंतर बेसन चांगलं खमंग 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं. ते या भाजलेल्या कणकेमध्ये घालायचं आणि ढवळून घ्यायचं. त्यामध्ये बारीक केलेला डिंक, नंतर खसखस, ड्रायफ्रूट पावडर घालून घेतली. हे सगळं चांगलं परतल्यानंतर गॅसवरून कढई उतरून ठेवली आणि आता गूळ आहे तो आपण पातळ करून घेणार आहोत. गुळामध्ये पाणी, तेल, तूप काही न घालता तो गॅसवर गरम करून वितळवून घ्यायचा आहे. पूर्णपणे गुठळ्या मोडेपर्यंत गरम करायचा आणि एका ट्रेला तूप लावून घ्यायचं. हा असा पातळ झालेला गूळ या मिश्रणात घालायचा. आता हे मिश्रण ढवळून गूळ सगळीकडे सारखा लागेल अशा पद्धतीनं ढवळत राहायचं. गार होताना हे मिश्रण घट्ट होत येतं. त्यात आता सुंठ पावडर घातली आणि ज्या ट्रेला आपण तूप लावलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण वड्यांसाठी थापणार आहोत आणि त्याच्यावर ड्रायफ्रूट पावडर आणि खसखस असं घालून छान वड्या पाडायच्या आणि थोडं गार झाल्यानंतर या वड्या काढायच्या. खाण्यासाठी गुळपापडी तयार. थँक्यू.